मित्रांनो, समोर तुम्ही पाहताय Hyundai Venue. आता व्हेन्यूचे तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील. एक प्रीमियम लुक आहे, नवीन प्लॅटफॉर्मवरती गाडी बनवण्यात आलेली आहे. ओव्हरऑल आतल्या साईडला इंटिरियर जर पाहिलं ते देखील तुम्हाला एक चांगल्या लेवलचं जे मटेरियल आहे ते देखील इथे पाहायला भेटतं. पण गाडीमध्ये जर पाहिलं ना, दोन गोष्टींची मला या गाडीमध्ये कमी वाटलेली आहे. ती कुठली आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. गाडीमध्ये जर पाहिलं तर आता इथे सनशेड तर देण्यात आलेलं आहे, ही कमी नाही आहे. बट इथे जर पाहिलं तर इथनं तुम्ही डोअर ओपन करू शकता, बरोबर. बट इथे कुठलेही लॉक सिस्टीम डेडिकेटेड ह्या गाडीमध्ये देण्यात आलेली नाही आहे, कुठल्याच डोअरला नाही. म्हणजे ड्रायव्हर साईड जे डोअर आहे ना, जे की तुम्ही तिथे पाहताय, तिथनंच तुम्ही गाडी लॉक अनलॉक करू शकता. भरपूर इथे छोटाली मुलं बसलेली असतात. हे जे चाइल्ड लॉक आहे तर इथनं तुम्ही ते ऑपरेट तर करू शकता. भरपूर लोक विसरून जातात आणि मग अचानकपणे त्याने जर डोअर ओपन केला तर हा जो डोअर आहे हा ओपन होण्याचे चान्सेस होऊन जातात. सो माझ्या मते डेडिकेटेड डोअरला लॉक अनलॉकचा नॉब किंवा स्विच जर असता तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जी गाडी आहे ही सेफ्टीच्या दृष्टीने हे जे फीचर्स आहे ना हे खूप महत्त्वाचे आहे बरं का. प्लस तुम्ही जर ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर नेक्सॉन असेल किंवा ब्रेझा असेल, या गाड्यामध्ये तुम्हाला फॅक्टरी फिटेड जो CNGचा ऑप्शन आहे तो दिला जातो. बट व्हेन्यूमध्ये जर पाहिलं तर अजून देखील कुठलाही जो CNG फ्यूल ऑप्शन आहे हा कंपनीने इथे शो केलेला नाही किंवा सांगितलेलं देखील नाही की आम्ही CNG जो फ्यूल ऑप्शन आहे आणू. सो माझ्या मते ह्याच्या दोन गोष्टी आहेत ना, या व्हेन्यूमध्ये मला कमी वाटलेल्या आहेत, ज्या की इम्प्रूव्ह असायला पाहिजे होत्या किंवा कंपनीने द्यायला पाहिजे होतं. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.